खरीप पीक विमा 2025 वितरित करण्याचे आदेश शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग होणार. होय, धाराशिव जिल्ह्यातील 4 लाख शेतकऱ्यांना 336 कोटीचा पीक विमा मंजूर. विमा कंपनीने आक्षेप फेटाळले. खरीप 2025च्या विम्यातील तांत्रिक पेच सुटला. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. खरीप 2025 हंगामातील पीक विम्यासंदर्भात मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेला पेच अखेर सुटला आहे. कृषी विभाग आणि राज्य सरकारकडे केलेल्या सातत्य पाठपुराव्याला यश आले असून धाराशिव जिल्ह्यातील 4,05,44,000 शेतकऱ्यांना सुमारे 336 कोटी 46 लाख रुपयाचा पीक विमा वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहे. विमा कंपनीने घेतलेले तांत्रिक आक्षेप राज्यस्तरीय समितीने STAC फेटाळून लावल्याने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात विम्याची रक्कम जमा होण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. तर संकट काळात आधार देणे हेच आपले कर्तव्य असल्याचं सांगण्यात आलं आहे. जिल्ह्यात सोयाबीन हे मुख्य पीक असून सर्वाधिक 4,40,044 अर्जदारांनी सोयाबीनचा विमा उतरवला होता. यातील 4.05 लाख शेतकऱ्यांना 336 कोटीचा लाभ मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाचे फळ त्यांना मिळावे यासाठी आपण शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. विमा कंपनीने तांत्रिक मुद्द्याचा आधार घेत दिलेली स्थगिती आता उठवली आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना लवकरच हा दिलासा मिळेल. बळीराजाला संकट काळात आधार देणे हेच कर्तव्य असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना 524 कोटीची मदत. केवळ पीक विमाच नव्हे तर 2025मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या 7,13,871 शेतकरी बांधवांना शासनाकडून 524 कोटी 78 लाख रुपयाची मदत यापूर्वीच वितरित करण्यात आली आहे. यामध्ये 5,75,744 हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीचा समावेश आहे. त्यानुसार जून महिन्यातील नुकसानापोटी 22 लाख रुपयाची मदत 1,086 लाभार्थी, जुलै-ऑगस्ट 2025मधील नुकसानीच्या मोबदल्यात 189 कोटी 61 लाख रुपये 2.33 लाख लाभार्थी, सप्टेंबर 2025मधील नुकसानीचे 292 कोटी 49 लाख रुपये 4.4 लाख लाभार्थी, तर सप्टेंबर महिन्यातील अतिरिक्त नुकसानीचे 42 कोटी 46 लाख रुपये 63,000 लाभार्थी. तर अशा प्रकारे बळीराजाला दिलासा देण्यासाठी त्यांच्या खात्यावरती या ठिकाणी वर्ग केले असल्याचं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे.